तुमच्या इच्छा पूर्ण करण्याची शक्ती, तुमच्या मनोरथ पूर्ण करण्याची शक्ती फक्त देवाकडे आहे. फक्त देवाकडे. देवाशिवाय तुमचे मनोरथ कोणीच पूर्ण करू शकणार नाही. परंतु पवित्र शास्त्र सांगतं, जोपर्यंत तुम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवत नाही किंवा भाव ठेवत नाही. लक्षात ठेवा, विश्वास आणि भाव या दोघांमध्ये फरक आहे, जी मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं. कधी कधी देवावर विश्वास ठेवणं हे आमच्या समोर पर्याय नाही म्हणून मी देवावरती विश्वास ठेवत आहोत. पण भाव त्याच्यापेक्षा वेगळा आहे. भावामध्ये आराधना असती, भावामध्ये श्रद्धा असती आणि भावामध्ये समर्पण असतं. विश्वास म्हणजे फक्त देवाकडनं काहीतरी प्राप्त करून घेणं. पण भाव जो असतो ना, हा भाव वेगळा असतो. याच्यामध्ये तुमच्या सगळ्या भावना एकवट केलेल्या असतात. आणि त्या भावना काय असतात माहिती का? जसं मी पाहतो, शद्रक मेशक अबेदnego म्हणतात, या भट्टीतनं माझा देव सोडवायला समर्थ आहे, पण त्याने सोडवलं नाही तरी या मूर्तीला दंडवत मी घालणार नाही. हा भाव झाला. हा विश्वास नाही, हा भाव झालेला आहे. कधी कधी तुमच्या समोर असे प्रश्न असतात की त्या प्रश्नाला आणि जगामध्ये सोडवण्याची कोणाकडे ताकद नसते, म्हणून तुम्ही विश्वास ठेवता. त्याच्यामध्ये भाव नाही बरं का, तुमच्याकडे पर्याय नाहीये. पण भाव जो असतो ना, या भावासंबंधानं जास्त तुम्ही विचार करता, त्यास तुम्हाला कळतं की देवानं आम्हाला देव अथवा न देव, पण आम्ही त्याच्या मार्गामध्ये चालण्याचं कधी बंद करणार नाही. भट्टीतनं सोडवायला देव समर्थ आहे, पण सोडवलं नाही तरी मूर्तीला दंडवत घालणार नाही. हा भाव झाला. म्हणजे त्यानं सोडवलं किंवा नाही सोडवलं याच्यावरती ना आमचं देवावरचं प्रेम कमी होतं, ना आम्ही परमेश्वरापासून दूर जातो, ना आमची श्रद्धा कमी होती, ना आमचं प्रार्थना कमी होती, ना आमची उपासना कमी होती. सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही मजबूतीने आहोत.